नमस्कार, मी मुग्धा. वेलकम टू माय चॅनेल दिव्यांगी लाईफस्टाईल. आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, आणि तो म्हणजे पैसा. मी खूप एक्साइटेड आहे कारण हा माझा पहिला मराठीतला व्हिडिओ आहे. आत्तापर्यंतचे जे व्हिडिओ मी केले ते सगळे हिंदीतून केले, कारण हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा विषय पोचेल. पण काकून जाणे जेव्हा हा विषय मी निवडला तेव्हा मला असं वाटलं की नाही, हा विषय आपण मराठीतूनच केला पाहिजे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा, आपल्या मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचावा अशी माझी इच्छा आहे, आणि ते तुम्ही नक्कीच कराल. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन जे आहे ते दाबा. सो माझे पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ह्या विषयाला लागून ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील, आणि जास्तीत जास्त तुमचे मित्र, मैत्रीण, रिलेटिव्स या सगळ्यांपर्यंत हा विषय पोचवा. हा व्हिडिओ 2 सिरीजमध्ये किंवा 3 सिरीजमध्ये असणार आहे, कारण टिप्स खूप जास्त आहेत आणि एकच जर हा व्हिडिओ केला तर तो खूप जास्त लेंदी होईल. सो तसं न करता ह्याच्या 2 सिरीज आहेत. दुसरी सिरीज जी आहे ती ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, सो ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. सो आजचा आपला विषय आहे पैसे वाचवण्याचे सोपे उपाय घरच्या घरी. तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचदा पैसे वाचवणं म्हणजेच पैसे कमवणं. प्रत्येक वेळेला तुम्हाला पैसे कमवण्यासाठी 12 तासाची 13 तासाची नोकरी करणं गरजेचं नाही आहे. सो घरात बसल्या बसल्यासुद्धा अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपण जर थोड्या लक्ष देऊन थोडंसं आपला मेंदू त्या दिशेने जर चालवायला सुरुवात केली तर आपण कितीतरी पैसे जमवू शकतो, वाचवू शकतो. आणि थेंबे थेंबे तळे साचे ही एक म्हण आहे आपल्या मराठी भाषेत. सो ती खूप लागू पडते ह्या गोष्टीसाठी, स्पेशली पैसा या गोष्टीसाठी. कारण पैसा कमवणं ही काही एका दिवसाची 2 दिवसाची गोष्ट नाही आहे. ह्याला एक ध्येय लागतं, ह्याला एक पिरियड लागतो जो तुम्हाला तो त्याला द्यायलाच लागतो. टिप्स अंमलात आणण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, मेंदूला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. ब्रेन इन्स्ट्रक्शन्स म्हणतात, जे खूप इम्पॉर्टंट आहेत. सो मेंदूला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत की मला आता माझ्या प्रत्येक गोष्टीतला खर्च कमी करायचा आहे आणि जिथे जमेल तिथे मला पैसे वाचवायचे आहेत. दुसरी गोष्ट, हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःला एक लक्ष द्यावं लागेल, स्वतःला एक गोल द्यावा लागेल. कारण जर तुम्ही स्वतःला एक ध्येय नाही दिलात ना तर ते जे एक मोटिवेशन आहे ते मोटिवेशन नाही मिळणार. मग ते ध्येय काहीही असू शकतं. मला 2021मध्ये फिरायला जायचं आहे, कुठल्या तरी टूर अरेंज करायची आहे, किंवा मला कार घ्यायची आहे, घराचं रिनोव्हेशन करायचं आहे, एखादा मोठा TV किंवा होम थिएटर घ्यायचा आहे, मुलांचं शिक्षण आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे, काहीही असू शकतं. सो ते एक ध्येय स्वतःला द्या. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही कराल ती म्हणजे स्वतःच्या बँक बॅलन्सचा आढावा घ्या. तुमचे जे काही सोर्सेस ऑफ इन्कम आहेत, तुमची नोकरी आहे, तुम्ही एखाद्याचा साईड बिझनेस करत असाल, काहीही तुमचे अशा गोष्टी ज्याच्यातनं तुम्हाला इन्कम मिळतं, ती सगळी तुमची इन्कम दर महिन्याची किती आहे आणि त्याच्यानंतर किती तुमचे एक्सपेन्सेस आहेत. मी घरात आले कारण बाहेर खूपच आवाज होता. मला जे काही पैसे सेव्ह करायचे आहेत आणि जे बँकेत असतील, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादी RD अकाउंट ओपन केलं असेल, किंवा काही SIP तुमची चालू असेल, काहीही असेल, किंवा एखादी स्पेसिफिक अमाऊंट झाल्यानंतर त्याची FD व्हावी असं जर तुमची काही इच्छा असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही ती ECS करून घ्या. म्हणजे बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवा की दर महिन्याला ह्या तारखेला इतके पैसे माझ्या अकाउंटमधून डेबिट झाले पाहिजे. कारण हे जितकं ऑटोमॅटिक होईल ना तितकं ते जास्त रेग्युलर बेसिसवरती होऊ शकतं. जर ती रिस्पॉन्सिबिलिटी जर तुम्ही स्वतःवर घेतली तर त्याच्यात कदाचित थोडासा डिले, चालढकल होण्याचे चान्सेस असतात. कायम लक्षात ठेवा की तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा तुमची लिक्विड कॅश जिथे तुम्ही असते तिकडे तुमच्या अकाउंटमध्ये नेहमी 4 ते 6 महिन्याचा तुमचा खर्च भागेल एवढी अमाऊंट तिकडे कायम असली पाहिजे. काही इमर्जन्सी होऊ शकते, देव न करो, पण ॲक्सिडेंट झालं, जॉब गेला, काहीही होऊ शकतं, तब्येत बिघडली, तुम्ही ऑफिसला जाऊ नाही शकत, पेड लीव्ह मिळत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात आणि होतात. त्यावेळेला तुमचा पुढचे 4 ते 6 महिन्याचा खर्च व्यवस्थितपणे पार पडेल एवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये नेहमी असली पाहिजे. मी असं नाही म्हणत की ती सेव्हिंग अकाउंटमध्ये तेवढी अमाऊंट अशीच तुम्ही ठेवा, त्याची एखादी छोटीशी FD करून ठेवू शकता, काही करू शकता, पण FD सुद्धा एक लिक्विड कॅशच आहे की तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही लगेच ते पैसे वापरू शकता. सो कायम लक्षात ठेवा, 4 ते 6 महिन्याचा जो खर्च आहे
ते पैसे अकाउंटमध्ये नेहमी हवेत. तुमच्या रोजच्या खर्चाचा तुम्ही आढावा घ्यायचा. म्हणजे रोजचा खर्च म्हणजे तुमचे सगळे छोटे मोठे खर्च, मग ते कॉफी असेल, चहा असेल, वडापाव आहे बाहेरचा एखादा, सिगरेट आहे, पान सुपारी, खूप छोटे छोटे खर्च असतात हे. म्हणजे त्यावेळेला आपलं ते खूप छोटे वाटतात. 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये फार छोटे वाटतात ते. पण जर तुम्ही ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्या दिवसभरात आपण किती पैसे बाहेर खर्च करतो आणि जर त्याचा आढावा काढलात, एक साधं पानाचं उदाहरण घ्या. एक 20 रुपयाचं फॉर एक्झाम्पल पान येत असेल, तर जर दिवसाला जर तुम्ही एक पान खात असाल तर 30 दिवसाचे 600 रुपये तुम्ही खर्च करताय. सो ह्या छोट्या छोटे जे खर्च तुम्ही करताय त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या आणि ते जास्तीत जास्त कट करा. माझी नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे अवॉइड डेट्स, म्हणजे कर्ज टाळा. कृपा करा आणि कुठल्याही कर्जात पडू नका. आय एम नॉट टॉकिंग अबाउट होम लोन वगैरे, ते तर पाहिजेच. तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर काही गोष्टी नाही टाळता येत. सो होम लोन हा एक एक्सेप्शन असू शकतो, बट अदरवाईज छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोणाकडून तरी पैसे घेणं किंवा आजकाल कर्जाला एक खूप छान उत्तम उपाय आलेला आहे, तो म्हणजे क्रेडिट कार्ड, जे फारच भयंकर आहे. सो क्रेडिट कार्ड वापरू नका, कारण ह्याच्यात खूप चांगल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. क्रेडिट कार्डमुळे खूप चांगली लोकं फसलेली आहेत. कारण तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे की जे तुमच्याकडे आहे तेवढं खर्च करण्याचा तुम्हाला हक्क आहे, पण जे तुमच्याकडे नाही आहे, जे पैसे तुमचे नाही आहेत ते खर्च करून एखादी वस्तू घेणं, एखादी शॉपिंग करणं हे कितपत योग्य आहे. सो थोडीशी ह्या बाबतीत आपण स्वतःची बुद्धी आणि सद्सद विवेक बुद्धी वापरली पाहिजे. तुमची जी बिलं आहेत, कुठलीही बिलं आहेत, तुमचे पेमेंट्स आहेत ते वेळेवर करा. मग ते इलेक्ट्रिसिटी बिल असेल, कुठलंही बिल असेल, वॉटर चार्जेस असतील, मेंटेनन्स असेल, स्कूल फीज असेल, काही असेल ते वेळेवर पे करा आणि अवॉइड पेनल्टीज. कारण जर तुम्ही गोष्टी वेळेत पेमेंट केल्या, दिलेल्या तारखेत पेमेंट केलं तर तुम्हाला तेवढीच अमाऊंट पे करायला लागते. पण जर तुम्ही उशीर केलात तर तुम्हाला पेनल्टी भरायला लागते. आणि जर तुम्ही एक ओव्हरऑल आढावा घेतलात तर पर्सेंटेज वाईज जर तुम्ही ते चेक केलं तर वर्षाला खूप मोठी अमाऊंट तुम्ही फक्त पेनल्टीमध्ये घालवत असता. सो तुमचे जे काही पेमेंट्स आहेत ते वेळेत पे करा आणि पेनल्टीज अवॉइड करा. ॲट अ टाइम एक गोल सेट करा. कारण सुरुवातीला जसा आपला आजचा विषय आहे की पैसे वाचवा, भविष्य वाचवा किंवा पैसे वाचवणं म्हणजेच पैसे कमावणं. तर ह्याच्यासाठी जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्याकडे काहीतरी ध्येय असलं पाहिजे. तर सुरुवातीला जोपर्यंत तुमचा हा स्वभाव बनत नाही, तुमची लाईफस्टाईल बनत नाही पैसे जमवण्याची, वाचवण्याची, तोपर्यंत तुम्ही छोटे छोटे ध्येय ठेवा, जवळची, लवकर पूर्ण होणारी, सो दॅट तुम्हाला एक नवीन हुरूप येईल. तुमचं एखादं छोटंसं ठरलेलं काम त्या पैशांनी पूर्ण झालं की तुम्हाला एक हुरूप येईल आणि मग तुम्ही मोठे गोल्स ठेवायला सुरुवात करा. पैसे वाचवणं, पैसे कमावणं, आपल्या मनात असलेल्या इच्छा आपल्या पैशाने पूर्ण करणं, ह्यासाठी कुठलंही एज लिमिट असू शकत नाही. ह्या ज्या मी तुम्हाला सांगितलं असलेल्या टिप्स आहेत, ह्या कुठल्याही एज लिमिटची माणसं करू शकतात. मग अगदी ती शाळेत जाणारी मुलं असोत, सगळीजण आपापल्या परीने ह्या टिप्सचा वापर करून पैसे जमवू शकतात आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी स्वतःच्या पैशाने घेऊ शकतात. शाळेत असणाऱ्या मुलांना पॉकेट मनी मिळतो, वाढदिवसाला एनव्हलप्स मिळतात. फार छोट्या छोट्या गोष्टींसाठी आजकाल आपण मुलांना पैसे देतो. सो बरेच असे चान्सेस असतात की जेव्हा तुमच्याकडे ते पैसे येतात त्यावेळेला ते कुठे खर्च करायचे हे जर तुमचं आधीपासून ठरलेलं असेल, परत तोच विषय ध्येय. सो जर ते तुमचं ठरलेलं असेल तर तुम्ही ते छोट्या छोट्या गोष्टींमागे छोटीशी पार्टी केली, मैत्रिणींना एकत्र करून ते पैसे खर्च केले, असं तुम्ही स्वतःच नाही करणार. सो एक आहे की हा जो विषय आहे, पैसा हा जो विषय आहे, ह्याच्यासाठी कुठलाही एज लिमिट नाही, कारण इच्छांना वय नसतं. इनफॅक्ट मी तर म्हणेन सूनर द बेटर. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही पैसा ह्या विषयाला सिरियसली घ्यायला सुरुवात कराल तितकं चांगलं आहे. कारण पैसा हा काही 25 ते 50, 60चा विषय नाही आहे. पैशाची रिक्वायरमेंट ही प्रत्येक एज ग्रुपला असते. सो जितक्या लवकर तुम्ही या गोष्टी समजाल
तितक्या लवकर तुमच्या करिअरला, तुमचा बँक बॅलन्स वाढायला लवकरात लवकर सुरुवात होईल. माझी नेक्स्ट टिप आहे की पोस्टपोन युअर शॉपिंग. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की आज मला ही वस्तू घ्यायची आहे, मग ती काही असू दे, कुठे एखादी तुम्ही वस्तू बघितली किंवा ऑनलाईन काहीतरी शॉपिंग करायचं आहे, काहीतरी बघितलं आणि खूप इच्छा होते की आता मला ही गोष्ट घ्यायची आहे, फक्त एकच काम करायचं, पोस्टपोन करायची ती शॉपिंग. ज्यावेळी तुम्हाला शॉपिंग करायची आहे त्याच वेळी ती शॉपिंग करायची नाही. पोस्टपोन युअर शॉपिंग फॉर 1 month. जी काही शॉपिंग करायची आहे ना ती करायची, पण पुढच्या महिन्यात करायची. हे एक तुम्ही ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. आणि नंतर तुमच्या लक्षात येईल, बऱ्याचदा असं होतं की 10 दिवसाने 15 दिवसाने आपल्याला वाटतं अरे नाही, मला नाही आहे गरज त्या गोष्टीची. कारण जर तुम्ही 1 महिना त्या वस्तूशिवाय राहू शकता तर डेफिनेटली तुम्ही कायम राहू शकता त्या वस्तूशिवाय. आणि अगदीच जर तुम्हाला ते घ्यायची झाली तर तुम्ही पुढच्या महिन्यात ती घेऊ शकता. नो शॉपिंग डे. आठवड्यातला एक दिवस असा ठेवायचा की ज्या दिवशी आपण कुठलीही शॉपिंग करायची नाही. मग ती ऑनलाईन असो, मग ती दुकानात जाऊन एखादी वस्तू घेणं असू दे, किंवा काहीही. म्हणजे नो शॉपिंग म्हणजे नो शॉपिंग. मग ते साधं पान खाणं असेल, तुमचं वडापाव खाणं असेल, कॉफी पिणं असेल ऑफिसमध्ये गेल्यावरचं, काहीही असेल, त्या दिवशी आपण काहीही शॉपिंग करायची नाही. असा आठवड्यातला एक दिवस ठेवायचा. आणि तुम्ही बघा तुमचे, जर तुम्ही दिवसाला ह्या अशा छोट्या छोट्या जर शॉपिंगमध्ये जर तुमचे 100 रुपये जरी खर्च होत असले, अगदी म्हणजे मी खूपच खूप अगदी मिनिमम अमाऊंट सांगते, त्यापेक्षा जास्त होतात, पण अगदी 100 रुपये जरी धरले तरी महिन्याचे 400 रुपये तुमचे फक्त एक दिवस नो शॉपिंग डे केल्यामुळे वाचतात. कॅन्सल जिम मेंबरशिप. आपला नेक्स्ट पॉईंट. हो, कॅन्सल जिम मेंबरशिप. ॲक्च्युली जिममध्ये जाऊन आणि एखादा तुम्हाला पर्सनल ट्रेनर ठेवून जर बॉडी बनवायची असेल, हेल्थ कमवायची आहे जर तुम्हाला, तर ती खूप छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा कमावता येऊ शकते. स्वतःच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, रनिंग करा, जॉगिंग करा, वॉकला जा, खूप गोष्टी आहेत, प्राणायाम करा. मी तर म्हणेन की योगा हे म्हणजे जिम ही जी गोष्ट आहे, मी जिमच्या अगेन्स्ट नाही आहे, पण जिम ही फक्त तुमच्या बाह्य शरीरावरती काम करते, पण योगा ही इट वर्क्स ऑन बॉडी, सोल अँड माइंड. ह्या तिन्ही गोष्टींवरती काम करते. बघा तुमची पूर्ण लाईफस्टाईल चेंज होईल जर तुम्ही योगा करायला जर सुरुवात केली. 3 महिन्याचा एखादा छान योगाचा क्रॅश कोर्स करा. त्याच्यात छान प्राणायाम, छोटे छोटे नॉर्मल सूर्यनमस्कार आहेत, बाकीच्या ज्या चांगल्या योगासनं आहेत ती शिका आणि नंतर कायमस्वरूपी घरात करा. तुमचे खूप पैसे वाचतील आणि तुम्हाला हवा असलेला रिझल्ट 0 मनीमध्ये 0 एक्सपेन्स करून तुम्हाला मिळेल. रश्शीच्या उड्या हा एक उत्तम उपाय आहे स्वतःला हेल्दी ठेवण्याचा. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, ब्लड सर्क्युलेशन, कार्डिओ सगळंच त्याच्यात होतं. सो ते तुम्ही करू शकता. एखादा छान स्पोर्ट्स तुम्ही शिकू शकता. एखादा चांगला ग्रुप असेल तर व्हॉलीबॉल आहे किंवा बास्केटबॉल, फुटबॉल, त्यांना जॉईन होऊ शकता. आणि म्हणजे तुमचं मनही रमेल, चांगले मित्रमैत्रीण होतील. आणि जे तुम्हाला जिममध्ये जाऊन जे एवढे पैसे खर्च करून जे तुम्हाला मिळवायचं आहे ते खूप आनंदाने मजा करून तुम्हाला मिळवता येईल. इन्व्हेस्ट इन क्वालिटी गुड्स. म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो, पैसे वाचवायचे आहेत म्हणून एखादी खूपच स्वस्तातली, खूपच कमी दर्जाची वस्तू विकत घेतो आणि त्याच्यामुळे होतं काय की ती वस्तू लवकर खराब होते, तुटते किंवा फाटली जाते जर कपडा असेल तर, आणि आपल्याला परत काहीतरी नवीन वस्तू परत थोड्या दिवसांनी घ्यायला लागते. सो तसं बघायला गेलं तर अशा केसमध्ये आपण पैसे वाचवायला जातो आणि ते ओघाओघाने जास्त खर्च होतात. सो माझं असं म्हणणं आहे की एकदाच शॉपिंग करा, पण चांगली शॉपिंग करा. अगदी मी असं नाही म्हणणार ब्रँडेडच वस्तू घ्या, अनब्रँडेड सुद्धा किंवा लोकल मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळतात. पण अगदीच स्वस्त वस्तूंमध्ये पैसे खर्च करू नका, कारण त्याच्यात आपण जास्त पैसे खर्च करू. शॉपिंग तुमची जी असेल ती सेल पिरियडमध्ये करा.
मग ते कपडे असतील, इलेक्ट्रॉनिक आयटम्स असतील, तुमची काही मोठी शॉपिंग असेल तर ती सेल पिरियडमध्ये केली ना की बरेच पैसे वाचतात. स्पेशली इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहे किंवा कार वगैरे अशा मोठ्या ज्या शॉपिंग्ज आहेत किंवा अगदी कपडेसुद्धा जर तुम्ही सेलमध्ये घेतलेत तर तुमचे बऱ्यापैकी पैसे वाचतात. फक्त एकच लक्षात ठेवा की ओव्हर शॉपिंग करू नका. सेल आहे म्हणून मग आता मी अगदीच सुटू नका. आपली नेक्स्ट टिप आहे वॉच मूवीज ऑन नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम. ह्याला एक कारण आहे. कारण थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही एखादी मूवी बघायला जाता तेव्हा कमीत कमी 350 ते 400 रुपये तिकीट असतं. आता अगदी घरातली 3 माणसं जरी बघायला गेली किंवा दोन धरा जर गेली तर 400 रुपयाप्रमाणे 800 रुपये तो खर्च. परत तुमचे पॉपकॉर्न आणि समोसा येतोच इंटरवलमध्ये. जायचा यायचा खर्च तो वेगळा. आणि थिएटरमधले तिकिटांचे रेट्स काय आणि तुमचा साधा समोसा खायचे रेट्स काय. 150 रुपये पॉपकॉर्न, 110 रुपयाला समोसा वगैरे हे इतके भयंकर रेट आहेत. त्यापेक्षा तुम्ही घरी नेटफ्लिक्सवरती फुल फॅमिली एकत्र बसून बघू शकता आणि खूप कमी पैशांमध्ये तुम्ही अगदी पॉपकॉर्न, समोसे सगळं खाऊन मजा करू शकता. तो एक वेगळा छान फॅमिली टाईम तुम्ही स्पेंड करू शकता एकत्र, की ज्याच्यामध्ये सगळेच असतील, आई बाबा, आजी आजोबा, मुलं सगळेजण बघून तो करू शकतात. सो माझ्या मते थिएटरमध्ये जाऊन मूवी बघण्यापेक्षा पैसे वाचवण्याच्या दृष्टीने एनी टाईम तुम्ही घरी बसून नेटफ्लिक्सवरती खूप नवीन नवीन छान छान मूवीज येतात नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमवर वगैरे, तर ते तुम्हाला खूप चीप पडतं. हे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करत असाल, कुठलीही इन्व्हेस्टमेंट, तर ती प्रॉपर अभ्यास करून 4 लोकांशी ज्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे, नॉलेजेबल व्यक्तीशी बोलून चर्चा करून त्यांचं ॲडवाईस घेऊन, जर एखादी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट असेल तर एखादा चांगला फायनान्शियल ॲडवायझर यांच्याशी बोलून चर्चा करून मग ती इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्यात तुमचा स्वतःचा अभ्यास असला पाहिजे. जर SIP असेल, म्युच्युअल फंड्स, शेअर्स अशाच जर काही तुम्ही करत असाल तर फायनान्शियल ॲडवायझर आहे. आणि पण स्वतःचा अभ्याससुद्धा पाहिजे. आणि एक आहे की जे काही होईल, मग तोटा आहे, फायदा आहे, जे काही आहे, मोस्टली लॉंग टर्ममध्ये म्युच्युअल फंड्स तरी तुम्हाला फायदाच करून देतात. बट स्टील जे काही आहे ती जबाबदारी आपली स्वतःची, हे मात्र कायम लक्षात ठेवायला हवं. 3-4 लोन्स चालू असतील वेगवेगळ्या ठिकाणी तर ते इफ पॉसिबल सगळे कंबाईन करून एकाच ठिकाणी कमी रेट ऑफ इंटरेस्टवरती जर तुम्हाला ते लोन ट्रान्सफर करता आले तर करा. कारण त्याच्यात तुमचे बरेच इंटरेस्टमध्ये पैसे वाचतील. वेगवेगळ्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या रेट ऑफ इंटरेस्टवरती लोन पे करत बसण्यापेक्षा एकाच ठिकाणी जर तुम्ही हे सगळे लोन शिफ्ट केलेत कमी रेट ऑफ इंटरेस्ट चेक करून, आणि असे बऱ्याच साईट्स आहेत, पैसा बाजार वगैरेवर तुम्हाला हे ऑप्शन्स मिळू शकतात की सध्या कुठे सगळ्यात कमी रेट ऑफ इंटरेस्ट चाललेला आहे हे बघून जर तुम्ही शिफ्ट केलेत जर तुमचे लोन्स, तर EMI मध्ये जे तुम्ही पैसे देताय ती अमाऊंट बऱ्यापैकी कमी होईल. नेक्स्ट टिप ही घरातल्या स्पेशली गृहिणींसाठी आहे आणि ती म्हणजे जेव्हा आपण महिन्याचं सामान भरतो तेव्हा आधी घरात काय आहे हे आपण चेक केलं पाहिजे. घरात बऱ्याचदा काय होतं, एक स्पेसिफिक आपली लिस्ट ठरलेली असते, एवढे किलो तांदूळ, एवढे किलो गहू, डाळ, एवढ्या साबण, एवढे हार्पिक वगैरे हे सगळं ठरलेलं असतं. पण बऱ्याचदा काय होतं, जेव्हा घेऊन येतो घरी त्यावेळेला ऑलरेडी त्या वस्तू घरात असतात. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किराणा मालाची लिस्ट बनवताना आधीचे तुमचे जे इन्व्हेंटरी किती आहे हे तुम्ही चेक केलं पाहिजे आणि लागेल तेवढंच वस्तू घेतल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे वस्तू घेताना त्याची एक्सपायरी डेट चेक करा. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण दुकानातून वस्तू घेऊन येतो आणि त्याची एक्सपायरी खूप जवळची असते, मे बी 15 दिवसाची किंवा महिन्याभरानंतरची असते आणि ती वस्तू तितक्या लवकर संपणाऱ्यातली नसते. सो कधीही ही सवय ठेवा की कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी त्या वस्तूची एक्सपायरी डेट लिहिलेली असते, ती नेहमी चेक करा. हवी असलेली वस्तू
तेवढी घ्या, पण एकाच वेळी सगळं घेऊन या. कारण काय होतं, बल्कमध्ये घेतलेलं जे सामान असतं त्याच्यात तुमचे बरेच पैसे वाचतात. थोडं थोडं, अरे हे राहिलं, अरे ते राहिलं, असं करून आपण नंतर जे खाली दुकानात जाऊन जे पाव किलो अर्धा किलो घेऊन येतो त्याच्यात खूप पैसेसुद्धा तुमचे जास्त जातात. आणि मग त्यावेळेला दुकानात गेल्यानंतर आपल्याला अजून 2 वेगळ्या गोष्टी दिसतात, त्यासुद्धा आपण मग घेऊन येतो. सो एकाच वेळी शॉपिंग करा, 10 वेळेला दुकानात जाणं टाळा. माझी या व्हिडिओतली शेवटची 15वी टिप जी आहे ती ही आहे की ईट ॲट होम, म्हणजे घरी जेवा, घरी जेवण बनवून जेवा. आय नो की मी खूपच जास्त मागते तुमच्याकडे, पण खरंच हे खूप गरजेचं आहे. कारण यू वोंट बिलीव्ह की जेव्हा आपण बाहेरून मागवतो जेवण किंवा बाहेरचं खायला जातो हॉटेलिंगला वगैरे, हॉटेलिंग हा वेगळाच मुद्दा झाला, पण बरीच लोकं जी आहेत, फॉर एक्झाम्पल जी मुलं PG म्हणून राहतात, रेंटने राहतात, किंवा जे पुरुष आहेत जे कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहतात आणि नेहमी बाहेरचं खातात, तर त्यांच्यासाठी ही स्पेसिफिकली टिप आहे. कारण अजून तरी मराठी घरांमध्ये तितकी वाईट अवस्था नाही आहे की घरात स्त्री असताना रोज बाहेरचं खाल्लं जातं, असं मला वाटतं. पण त्याच्यात हे जर तुम्ही घरी जेवण बनवलं तर खूप पैसे वाचू शकतात. अगदी छोटंसं उदाहरण घेतलं की 50 रुपयाचा ब्रेकफास्ट, 100 रुपयाचा लंच, परत एक 30 रुपयाचं संध्याकाळी छोटंसं काहीतरी स्नॅक्स खावंसं वाटलं, कारण 4 वाजताची भूक ही आवळता न येण्यासारखी असते, सो ते, आणि 120 रुपयाचा डिनर, एवढं जरी केलं तरी दिवसाचे 300 रुपये हा खर्च येतो. हा अगदी नॉमिनल, हा म्हणजे साध्या खानावळीतला रेट मी सांगते, हॉटेलमधला नाही. सो 300 रुपये जर तुम्ही दिवसाला खर्च करत असाल तर महिन्याच्या 30 दिवसांचा खर्च किती झाला? 9,000 रुपये. आपल्याला त्यावेळी लक्षात येत नाही. मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्या खर्चाचा आढावा घ्या, तुमच्या इन्कमचा आणि खर्चाचा, ते ह्याच्यासाठी. कारण दिवसाला 300 रुपये खर्च करताना, वेगवेगळ्या वेळी 100 रुपये, 20 रुपये, 30 रुपये करताना ते लक्षात येत नाही की अरे माझे दिवसाचे एवढे खर्च झाले आणि महिन्याच्या एंडला 9,000 रुपये खर्च झाले, हे त्यावेळी लक्षात येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिकली बसून तो आढावा घ्यायला लागतो. सो जर तुमचे खाण्यामागे जर फक्त 9,000 रुपये जात असतील तर मग खूप कठीण आहे ना बाकीच्या गोष्टी वाचवणं आणि हे करणं. सो मला असं वाटतं की घरी जेवण करणं हा एक खूप सुंदर उपाय आहे, खूप हेल्दी आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर पैसा वगैरे तर पुढचा मुद्दा झाला. घरात जेवण करणं म्हणजे हेल्थची एक तुम्ही गॅरंटी घेऊ शकता की बाबा मी स्वतः बनवते म्हटल्यानंतर मी छानच बनवणार किंवा मी चांगल्या पद्धतीनेच बनवणार, चांगले इन्ग्रेडियंट्स वापरूनच बनवणार. दुसरी गोष्ट म्हणजे खूप एक छान स्ट्रेस बस्टर आहे जेवण बनवणं म्हणजे. सो तुम्ही ते वेगवेगळ्या रेसिपीज शिकून वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकता. सो हेल्थची एक हमी झाली, तुमचा छान वेळ जाऊ शकतो. आणि मग तिसरं म्हणजे की खूप मोठ्या प्रमाणातली एक मोठी अमाऊंट तुम्ही सेव्ह करू शकता, जी तुम्ही तुमच्या कुठल्या तरी स्पेसिफिक एखाद्या गोष्टीसाठी वापरू शकता. सो आत्ता मी थोड्या वेळापुरती थांबते, कारण मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की मी हा व्हिडिओ 15 टिप्सचा आहे. सो मला वाटतं 15 टिप्स झालेल्या आहेत. अजून टिप्स आहेत ज्या खरंच खूप अफलातून आहेत आणि ह्याच्यातनं खरंच तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात पैसा जनरेट करू शकता, ज्या पुढच्या सिरीजमध्ये मी सांगणार आहे. आणि त्या सिरीजची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो ती लिंक दाबा आणि पुढच्यासुद्धा टिप्स बघा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा माझा पहिला मराठीतला व्हिडिओ आहे आणि हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मला पोचवायचा आहे. कारण मला खरंच वाटतं की असं नाव घेऊ नये कुठल्या जातीचं, पण जो एक पैशासाठी जो एक गुजराती, मारवाडी लोकांचा जो एक सेन्स ऑफ ह्युमर असतो पैसे खर्च करण्यापूर्वी, म्हणजे त्यांच्यात ते बाळकडूच असतं, ते मराठी माणसांमध्ये मला फारशा प्रमाणात दिसत नाही. आहेत लोक तशी अजून, पण तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. आत्ताचं मी जे एकूण जनरेशन बघते ते स्मार्टफोनसाठी कर्ज काढून फोन घेणारी मुलं वगैरे. अर्थात परत तेच आहे की
ह्या म्हणजे सगळ्यांना त्याच मापात धरणं योग्य नाही, कारण खूप रिस्पॉन्सिबल आणि कर्तव्यदक्ष आणि खूप कमी वयात ह्या सगळ्या गोष्टींची जाण असणारी मुलंसुद्धा, मराठी मुलंसुद्धा आहेत आपल्याकडे. बट तेच आहे की जास्तीत जास्त ह्या गोष्टींचा आपण विचार करावा आणि जास्तीत जास्त आपल्या लहान मुलांपासूनच ह्या गोष्टींचं बाळकडू आपण आपल्या मुलांना द्यावं, घरापासूनच द्यावं. मग ते साधं जसं मी सांगितलं की घरात जेवण करणं असो किंवा ग्रॉसरीमध्ये एक्सपायरी डेट चेक करणं असू दे. पुढच्या सेगमेंटमध्ये जसं इलेक्ट्रिसिटीचा एक पॉईंट आहे की बरीच लोक फ्रीज उघडून मस्त काम करत असतात, तर त्यावेळेला डोक्यात ते बॅक ऑफ माइंड असलं पाहिजे की अरे मी फ्रीज उघडा ठेवला आहे, सो मला लवकरात लवकर माझं काम आटपून तो बंद करायचा आहे. सो अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये करू शकतो. खूप छान छान टिप्स आहेत, त्याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल तितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवा, शेअर करा. थँक्यू.